तुरीमध्ये आपल्या लोकांचं काम खूप वाढलेलं आहे. तुरीमध्ये अडचण अशी येते की ती लोकांना त्याचं उत्पादन तेवढं अपेक्षित घेता येत नाही. म्हणजे ही तूर आहे, ही गोदावरी वाण आहे. गोदावरी बदनापूर संशोधन केंद्र त्यांचं वाण आहे. त्याचं पोटेन्शियल एवढं आहे की 1400 आपण शेंगा घेऊ शकतो, पण लोकांच्या क्षेत्रात तेवढं येत नाही. याच्या मतीनं आपण आता 20 क्विंटलपर्यंत उत्पन्न घेत आहोत. म्हणजे मॉडेल आपण त्या डेव्हलप करतो. पुढल्या वर्षी आपण शेतकऱ्यांचं मॉडेल पण जानेवारीला देणार मॉडेल. तिथे उसाला जायचं ना आपण. 4 दाण्याची बदली नाही. हो तूर आता तुरीचा ड्युरेशन नाहीये आपल्याला. नारळात इंटरक्रॉपिंग करायचं आहे तिथं. आता कांदाच लावता येईल आपल्याला. कांदा गहू किंवा तुरीला नाही करता, तुरीला येणार ना. यायचं कांदा करता येईल. यायचं करता येईल, नक्की करता येईल सर. काय अडचण नाही. ते आहे आपलं. फरक काय पडतो कांद्यामध्ये महत्त्वाची उत्पादन वाढ आहे. आता जे आहे ना आपण 35% उत्पादन वाढ घेतो आता कांद्यामध्ये. आपल्याकडे सगळं शेड्यूल आहे. त्याने महत्त्वाचं म्हणजे रोखड येणं. कांद्यामध्ये पीळ पडणं असेल, कांद्याची वाढ निवण होणं किंवा चिमणी कांद्याचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे मध्ये आपण ते सगळं टाळतोय. त्यामुळे जो गॅप आपल्याला उत्पन्न होतो आपण 35% आपण त्यामध्ये कव्हर करतो. ते जर तूर बघितलं तर आता 10 फूट 2 फूटचं अंतर आहे. लोक ज्यामध्ये 3-3.5 फूट ठेवतात. ते 10 फूट असून आपण जर बघितलं आता तर मग माणूस पण जाऊ शकणार नाही. एवढं कमी अंतर त्यामध्ये राहिलेले. म्हणजे एवढी ग्रोथ आपण ह्या तंत्रज्ञानामध्ये करतो. त्या मागच्या गाडीत बसता मागचं पाणी बचत म्हणजे साधारण जी पूर्वी लोक काय करतात की पाणी जास्त लागतं ते पाणी लागत नाही, पण एक माफक पाणी म्हणजे वापसा म्हणून पाणी देण्याचं आपण तो प्रयोग सक्सेसफुल केलेलं आहे. लोकांना खूप फायदा केला. बऱ्याच वेळा पूर्वीमध्ये स्टरलेटिंग म्हणजे वांसपाना येणं. दुसरी गोष्ट त्या ठिकाणी पाणी जर जास्त झालं तर त्या ठिकाणी शेंगानं पुसणं ह्या गोष्टी घडतात. त्याच्यामध्ये पाण्यावर अगदी कंट्रोल घेऊन आपण त्या ठिकाणी हा प्लॉट तयार करतो. यायची पीक आहे. मागील बाजूला नॉन यायची साधारण 60% फरक आहे नॉन ए आणि यामध्ये. आता ह्या जर बघितलं तर आता आपलं साधारण 5 ते 5.5 महिन्याचं प्लॉट आहे. त्यामध्ये आपण ज्यांची रोपं घेतली त्यांची लागवड आपण केलेली. त्यामध्ये महत्त्वाचं दिवस आपण उसाला करतो सॅटेलाईट मॅपिंग, पूर्ण जमीन मॅपिंग, खत व्यवस्थापन किंवा सॉइल टेस्टिंग आणि त्यानंतर पुन्हा त्याला शेड्यूल. त्यामध्ये आपण काय केलं की एक गडे आता आपण 40 किलो पण आपण हार्वेस्ट करू शकतो. एवढं पोटेन्शियल आपण त्यामध्ये केलेलं आहे. सुरुवातीला जी 3.5 महिने आपल्याला केळी तयार करायला लागतो ते पूर्ण टेक्नॉलॉजी आपण या ठिकाणी वापरली आहे. त्यामुळे आता पण जरी म्हणतो साधारण 28 इंच बोलायचं आपला आता म्हणतो या ठिकाणी तयार आहे. त्यावेळेस आपल्याला 34 लागतो. आपल्याला अजून 3 महिने आहेत त्यामध्ये आपण तो तयार करू शकतो. जेणेकरून आपल्याला प्रत्येक 40 किलोमीटर आपण उत्पादन मिळू शकतो. आणि महत्त्वाचं काय होतं की आता केळीमध्ये लोकांना एकसारखी वाढ मिळत नाही. म्हणजे घड आहे, काही ठिकाणी फणी लांब आहे, काही ठिकाणी वादी बारीक पडते. हे सगळं आपण तो अभ्यास करून या ठिकाणी आता लागू केलं. त्यामुळे आपल्याला एकसारखं घडात त्या ठिकाणी हो यायचं हो असं त्या साईड आता आपण मका केलेली आहे. म्हणजे जे आपण चायनीज पद्धत म्हणतो त्यामध्ये आपण AI तंत्रज्ञानाचा वापर 2 ओळीचं अंतर 6 फूट आणि 2 बियाण्याचं अंतर 6 फूट. त्याच्यामध्ये आपण म्हणतो एक गाय अर्धा फुटावर लागवड करतात बसत किंवा झाडापासून. त्यामध्ये आपण काय करतो की 2 35,000 झाड आपण तयार करतो. आणि एका कणसाचं जर आपण 150 ग्राम घेतलं ना तरी रेग्युलर जे आपलं 40 टन निघतो त्याच्याऐवजी आपण 70 ते 75 क्विंटल आपण एक उत्पन्न घेऊ शकतो. साधा मका आहे. साधा मका जो आपण तांदूळ उत्पन्नासाठी घेतो ना तो मका त्याचा आपण आता ह्या वर्षी प्रात्यक्षिक घेतो. आणि ह्याचा फायदा म्हणजे मध्य प्रदेशचा भाग आहे, उत्तर प्रदेशचा आहे किंवा इतर मराठवाडा आहे. पण मक्याचे शेतकरी जे आहेत त्यांना लोकांना हे वरदान आहे. आपण याच्यामध्ये खूप चांगला बदल आज शेतकरी बांधवांना आपण दाखवणार आहोत यावर्षी कृषी प्रदर्शनामध्ये. या ठिकाणी प्रत्येक व्हरायटीमध्ये साधारणतः आता जवळजवळ 40%हून अधिकचा बदल आणि वाढ ही आपल्याला AI आणि नॉन AIमध्ये दिसते. विशेष सांगायचं म्हणजे कांद्याची जी जाडी आहे जी AIला मिळालेली आपल्याला आणि नॉन AIची जी कांद्याची आहे त्यामध्ये खूप फरक आहे. आपण हे पाहिलं की साधारणतः आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 7व्या महिन्यापासून आपण सुक्रोज डिटेक्शन पण सुरू केलं. म्हणजे आता आपले ऊस सुक्रोज सांगतात की साधारणतः AIमध्ये सुक्रोज 16 असेल तर नॉन AIमध्ये 16 आहे आणि नॉन AIमध्ये 12 आहे. जो अपेक्षित आहे 3 महिन्यामध्ये 20च्या आसपास सुक्रोज जाऊ शकतो आणि नॉन AIचा सुक्रोज जो आहे तो 16च राहू शकतो. हा फरक आहे. म्हणजे रिकव्हरीमध्ये 12 आणि 10 म्हणजे 10% नॉन AIची रिकव्हरी आणि AIची रिकव्हरी आपली 12%
ही अपेक्षित आपल्याला आता सध्याची ग्रोथ दिसते. आपण सगळं मॅपिंगद्वारे पाहतो. या ठिकाणी आपण जर पाहिलं या मॅप तर आपल्याला असे नकाशे लगेच दिसतात की कुठे स्ट्रेस आहे. आता समजा लाल जो रंग दिसतोय वरचा फ्रेंड थोडा, तर तो सांगतोय की तिथे एक प्रकारचा ताण आहे. मग आपण काय करतोय की ग्राउंड ट्रूथ पण करतोय तिथे जाऊन नक्की कशाचा ताण आहे. तर मॉडेल जे आपले विकसित केलेत तर असं आपण आपल्या फील्डमध्ये आणि काही शेतकऱ्यांच्या फील्डमध्ये साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण मागच्या वर्षी 200 प्लॉट घेतले होते. त्यातून आपण हे अशा ग्राउंड ट्रूथ करून आपल्या मॉडेलला डेटा तयार केला, म्हणजे एक प्रकारची माहिती गोळा केली. आणि आता जे आपण आता 5000 शेतकरी घेतोय VSIच्या आणि आपल्या ADTच्या माध्यमातून, त्यांना सगळ्यांना हे मॉडेल आता खूप उपयोगी ठरते. हो, टनेजमध्ये आता जे आपले यायचे प्लॉट तुटले तर साधारणतः 2.25 एकरात 250 टन. आता बारामती इंदापूरचा शेतकरी जवळजवळ 250 प्लस उत्पादन निघालं. निंबूचा शेतकरी 100 टन पेक्षा उत्पादन निघालं. माळेगावचे साहेब व्हिजिट करून गेले, संग्राम तावरे वगैरे 90 प्लसच्या पुढेच उत्पादन निघालं त्यांचं. आणि आपल्या इथलं म्हणजे या परिसरातली जी चोपन जमीन होती जे आता उत्पादन देऊ शकत नाही, आपली ॲव्हरेज प्रोडक्टिव्हिटी या भागाची 40-45 टनाची, तिथं आपण ऑलमोस्ट डबल उत्पादन घेतले, म्हणजे 90 प्लस उत्पादन आपले शेतकरी गेले. बेंबळेचे शेतकरी इंदापूर भागातले ते जवळजवळ साधारणतः 8 जणांचा ग्रुप आहे, सगळे 100 टन आहेत. म्हणजे कधीच त्यांनी अचीव्ह केलं नव्हतं. ती आपण गोष्ट आता यामधून साध्य करून दाखवली. आणि हे सगळं आपण आता आणि सगळं प्रॅक्टिकल आपण आता जे सगळ्या शेतकरी बांधवांना प्रॅक्टिकल समजून सांगतोय. सगळ्यात महत्त्वाचं जे एज्युकेशन आहे शेतकऱ्यांना AIचं, तर ते आपण ह्या लॅपटॉपच्या माध्यमातून त्यांना समजेल असं सोप्या भाषेत करून आपण हे AI नक्की कसं फायदेशीर ठरू शकतो ऊस शेतीमध्ये किंवा इतर शेतीमध्ये, हे आपण आता प्रॅक्टिकली दाखवतोय सर्व शेतकरी बांधवांना. या भागाचा सगळा हो 100% नेता येईल. कारण आता जो 200चा जो अनुभव मिळाला आपल्याला, जे आता तुटतात ऊस, शेतकरी जाऊन त्या प्लॉटवरती पाहतात. आणि आता यावर्षी तर आपण चांगलं कॅम्पेन केलं, म्हणजे जे सगळ्यांना दाखवलं, त्यामुळे शेतकरी आता माळेगाव भागातले 200 प्लस शेतकरी आलेले आहेत. आणि आता परत सरांचं सकाळी बोलणं झालं की अजून पूर्व हंगामी आणि सुरूमध्ये जानेवारीमध्ये कसे वाढवता येते. म्हणजे परिसरात पंचकृषीत जवळजवळ आपण साधारणतः 2000 शेतकरी करतोय. माळेगावच्या सभासदांची संख्या सगळ्या गोष्टीची लक्षात घेतली तर 25,000 शेतकरी आपल्याला यामध्ये आणायचे. तर पुढच्या ज्या अडसालीमध्ये आहे याचं जवळजवळ 50%हून अधिक, म्हणजे जवळजवळ 10,000 शेतकरी सुद्धा येऊ शकतात. त्याचं प्लस सगळ्यात महत्त्वाचं साहेब असं आहे की आपल्याला हे रिअल स्टोरी आपण काय करतोय, प्रॅक्टिकल जातोय, आपले प्रतिनिधी तिथं जातात, पोहोचतात, मार्गदर्शन करतात आणि कम्पेअर पाहता येते शेतकऱ्यांना. माझा साधा ऊस कसा होता आणि याचा ऊस कसा होता. त्यामुळे शेतकरीच आता स्वतः इच्छुकतेने या प्रोजेक्टकडे पाहायला लागलेले. सोमेश्वरला पण चांगली प्रगती आहे. सुरुवातीला थोडी कमी होती पण आता वाढत चालेल, म्हणजे साधारणतः 100हून अधिक आकडा गेला त्यांचा पण. आणि सोमेश्वरला कसं होतं, स्कॅटर एरिया, जास्त एरिया, म्हणजे त्यांचा वर्किंग एरिया जो आहे सभासदांचा तो विखुरलेला आहे. मग आपण त्यांना आपल्या पद्धतीने पण आता बरेच गोष्टी म्हणजे याच्या मॉडेलमधनं सोल्युशन देतोय. म्हणजे मॉडेल कसे, थोडक्यात हब कसं बसवायचं, स्पोक कसे बसवायचे, जास्तीत जास्त शेतकरी त्या हबला कसे कनेक्ट करता येतील, अशा माध्यमातून आपण करतोय सोमेश्वरला पण. आणि सोमेश्वरची एक सक्सेस स्टोरी आता आपण पब्लिश केली जे जगताप साहेबांची. तिथं तो शेतकरी म्हणतोय माझ्या डोंगरात कधी ऊस लावला नव्हता आणि त्या डोंगरात मला 40 टन अपेक्षाच नव्हती, तो 90 टन माझा ऊस घेतलाय. म्हणजे ही एक सक्सेस स्टोरी आपण आता साध्य केली, जी सगळीकडे पूर्ण महाराष्ट्र भारतात सरांच्या आदरणीय प्रतापराव पवार सरांच्या माध्यमातून आपण सगळीकडे पोहोचवलेली ती स्टोरी आता.